मित्रांनो जय शिवराय। आणि माझ्या पाठीमागं बघताय आता इतके मोठे बैल म्हटल्याच्या नंतर आपण आलो कुठं, तर आपण आलो आहे शाकीरबाईच्या गोठ्यावरती। आता गोठा कंप्लीट झाल्यावर यायचं होतं आपल्याला, पण गोठ्याचं काम अजून बरंचसं बाकी आहे आणि त्याच्या अगोदर आपण भेट दिली। आता त्याचं कारण आहे, आपण ज्यावेळेस लास्ट टाईम या शाकीरबाईच्या गोठ्यावरती आलो होतो आणि त्यांची एक मुलाखत केली इथं, तर ती मुलाखत होती खिल्लार खाद्याला घेऊन। आता तो व्हिडिओ जरी प्रमोशनल असला अगोदरचा, पण मुळात त्या खाद्यामागे खरी कहाणी काय, त्या खाद्याचा खरंच रिझल्ट आहे का, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आज आलो। आणि आज कुठलाच व्हिडिओ प्रमोशनल नाही मित्रांनो, हा खरोखर एखाद्या बैलगाडा मालकासाठी, कारण की आज सर्वसामान्य गाडा मालकाचे बैल मैदानात पळताय, त्या बैलांना जोपासताय आणि त्यांची कुठेतरी ठेवाण चांगली राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून गाडा मालक बैलांचा सांभाळ करतोय। आणि अशातच आपल्याला शाकीरबाईला कंपनीने काही त्या ठिकाणी रिझल्टसाठी मटेरियल दिलं होतं आणि तो रिझल्ट जाणून घ्यायचा होता की खरंच त्या खाद्याचा, खिल्लार खाद्याचा रिझल्ट आहे का बैलांवर। या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण शाकीरबाईकडे आलेलो आहे। संपूर्ण मुलाखत बघा आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ की खाद्यामुळं काय परिणाम होतो, त्याच्या अगोदर काय फिटनेस होती बैलांची आणि खाद्य चालू केल्याच्यानंतर काय फरक पडला, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ। आणि गोठा पण दाखवतो। गोठ्यावरती आता जे अगोदर 1 महिन्यापूर्वी, 1-1.5 महिना झाला असेल कदाचित, 1-1.5 महिन्यापूर्वी जे बैल तुम्हाला दाखवले गोरे, तर त्या गोऱ्यांमध्ये पण आता बराचसा फरक पडलेला आहे। आता बघतोय आपण, तुम्हाला दाखवतोच तसं। चला भेटूया शाकीरबाईला। तर आपल्यासोबत मित्रांनो शाकीरबाई आहे, जाकीरबाई आहे आणि गोठ्यावरती बघताय तुम्ही आता भरपूर बैल तयार झालेले आहे। आता ही दावण अशी, आता या दावणीच्या बाबतीत, या गोठ्याच्या बाबतीत संबंध महाराष्ट्राला कळालेलं आहे। इथून कोणते कोणते सितारे बाहेर निघले, बाजी शार्दूल असेल, त्याच्यानंतर मग घडत गेले चिमण्या असेल, राजा सम्राट असेल, छोटा राजा घडतोय, बरेचसे बैल तयार होताना दिसत आहे। शाकीरबाई आपल्यासोबत। शाकीरबाई नमस्ते। नमस्ते। काय मैदानावर नाही गेले तुम्ही? नाही, मैदानावर जायचं होतं, हां हां, काही कारणामुळं कॅन्सल झालं। काय चालू आहे शाकीरबाई गोठ्यावर सध्या? काही नाही, आता बसेल। बरं, आता गोठ्याचं लास्ट टाईम ज्यावेळेस आलो आपण, त्यावेळेस गोठ्याचं काम बाकी आहे म्हणून सांगितलं तुम्ही, होणार आहे लवकर, काय झालं? करू आता, बाकी इटा ते उतराच्या राहिल्या। हां हां, आता ते रस्ता आपला थोडा खराब आहे ना, अच्छा, वल्ल्यामुळं ते बाकी मटेरियल उतरलं गेलं नाही, पावसामुळं पेंडिंग ठेवलं। हा, पावसामुळं आता ते इटा ते उतरल्या का लगेच काम चालू ना। तर भैया आता सध्या आपण गोठ्यावरती गोरे जे मागच्या वेळेस बघितले होते, यांची फिटनेस वगैरे बघितली तर कमी होती, आता चांगला सुधारणा झाला। आता चांगलं सुधारणा झालं, म्हणजे ते खाद्य चालू केलं आपण खिल्लार, तेव्हापासून लय मोठा बदल पडला वासरात। बरं, किती गोरे बरं आता साधारण? आता गण 7-8 वासरं याशी, 7-8 वासरे। हा, आणि याच्यात पळणारे मग आता पाळणार रेषाला चालू आहे त्याच्या, 1-1, 2-2 फेरे झाले, चांगले पळू राहिले। आता राजा दाखवा, मेन राजाचा गोठा आहे हा मित्रांनो, आणि राजासाठी आपण इथं आलो। बघा मित्रांनो, राजा, काय सुधारणा झाली का राजामध्ये? आता काही नाही, आता ओके, एकदम ठणठणीत, आता काही टेन्शन नाही। ते दात केल्यापासून बरंच हे झालं त्याला ना? हा, ते दात बी लावला होता, हां हां, थोडा छातीत बी जाम झालता बैल, त्याच्यामुळं आता चांगला झाला। अच्छा, तर शाकीरबाई आपण खास हा व्हिडिओ जो करतोय, तो व्हिडिओ आहे खिल्लार खाद्याविषयी। हो, आता बऱ्याचशा लोकांनी कमेंट केल्या, चर्चा झाल्या बऱ्याच लोकांमध्ये। आता कंपनीला फायदा पण झाला, पण काय होतं, एखाद्या कंपनीचा आपण ज्यावेळेस व्हिडिओ करतो तर तो बऱ्याच लोकांना वाटतो प्रमोशनल म्हणून, पण याच्यात तुम्हाला कंपनीने कुठे पैसे दिले का? नाही, कंपनीनं काही पैसे वगैरे दिले नाही, आणि आपण तसं कोणी किती पैसे दिले ते व्हिडिओ बनणार नाही, चुकीचं कोणाला बी सांगणार नाही आपण काहीच। बरं, आता ज्यावेळेस खिल्लार खाद्याचा आपण हे केलं, व्हिडिओ केला अगोदर, त्याच्यानंतर कुठल्या कंपनीचा व्हिडिओ केला तुम्ही? नाही, आपण कोणत्याच कंपनीचं केलं नाही, खिल्लार खाद्य आपल्याला आवडलं, त्याच्यामुळं आपण त्याला पण 2 शब्द बोललो होतो मुलाखतमध्ये, आणि आता पण आपल्याला काही त्याचा रिझल्ट येईल, त्याच्यामुळं बोलू राहिलो आपण। नंतर बरेच जण याच्या मागे लागेल राहते मुलाखतीत। बरेच जण म्हणते संदीप भाऊ, आपलं खाद्य कसं आवरण, आता आपलं खाद्य एकच आहे। माईक घ्या, माईक घ्या, नाही माईक द्या ना। हां, जाकीरबाई पण आहे मित्रांनो,
जाकीर भाई, बऱ्याच दिवसानंतर तुम्ही कॅमेऱ्यासमोर येत आहे. कुठं गायब राहता ते सांगा पहिले आता एक प्रेक्षकांना. कामाची त्याची परेशानी चालू होती. आता मूळ जर तसं बघितलं तर हा व्यक्ती जो आहे मित्रांनो शाकीर भाई, ही व्यक्ती बाहेरचं नियोजन बघते आणि गोठ्यावरचं नियोजन प्रॉपर जर म्हटलं तर जाकीर भाई. आता खास ही मुलाखत म्हटलं तर जाकीर भाई इकडूनच ऐकायला आवडेल. जाकीर भाई काय सांगाल का, किती 1.5 महिना झाला जवळपास आता खाद्य चालू करून? आपल्याला 1.5 महिना झाला ना, तर आपल्याला भरपूर रिझल्ट आला. याच्या अगोदर आहे ना आपल्याला पण विश्वास नव्हता त्याच्यावर. खरं म्हणलं संदीप भाऊ, आपण म्हणलं बा असंच लोकल खाद्य असन 2 नंबरचा असं काही खाद्य चांगलं नसेल बा, आपल्याला विश्वास नव्हता. आता आपले जोडीदार आहे त्याने पण आणून दिलं तर बाई खाद्य चांगलं आहे. आपले तिकडे कराडकडे पण तिकून पण भेटलं होतं. आम्ही तसंच ठेवलं ते 1-1.5 महिने. अच्छा. हो हा. मग आपले साईनाथ भाऊ आले म्हणे खाद्य चांगलं, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणे. साईनाथ भाऊ कुठले? आपलं पळशीचे, शेर पळशीचे. अच्छा. तर ते आले, ते म्हणे बा खाद्य चांगलं आहे. मग इथे शाकीरना बाईट पण दिली तिथं. तेव्हापासून चालू करेल आपण खाद्य. तर तरी बी आता 1.5 महिना झाला असन, 1 महिन्याच्या वर. आता भरपूर वासरायला जी झटपणे आलं, त्याचं चमक ते चांगली पण क्वालिटी आली. आता राजाला सुद्धा चालू केलं आम्ही ते तेव्हापासून. अच्छा. राजाला याच्या अगोदर काय चालू होतं? याच्या अगोदर आपलं घरचं खाद्य, उडीद डाळ आहे. अच्छा. हा. त्याला ते बदाम वगैरे आता पण देता का तुम्ही? हा, आता पण बदाम वगैरे ते देतो. अच्छा. आता हे खाद्य ज्यावेळेस आपण मुलाखत केली त्याच्यानंतर बरेचसे फोन आले असतील तुम्हाला दोघा भावंडांना. हा बरेच. मग तुम्ही काय लोकांना चर्चा करायची? जोडीदार, थोडे गावठी जोडीदार भेटले. ते म्हणे बा आपलं खाद्य कसं आहे का, पण आपल्या खाद्याचे याच्यात सार, याच्यात सारं प्रकार आहे ना, आपण जो खाऊ घालतो ना तो याच्यात आहे. अच्छा. घरी तयार करून जे देता तुम्ही ते सगळे प्रोटीन याच्यात आहे. हां. त्याच्यामुळे मग तसं रिजल्ट नाही येणार ना. जर 2 नंबरचा माल असता त्याच्यात, त्या बैलाला रिजल्ट नसता आला. आता याला खाण्याची जी पद्धत सांगितलेली कंपनी, कोणी पण व्यक्ती त्याला 1-1.5 महिना वापरून बघा, लगेच रिझल्ट कळेल. खाण्याची जी पद्धत सांगितली, खाऊ घालण्याची पद्धत बैलाला, कसं खाऊ घालता तुम्ही? आता आम्ही असं खाऊ घालतो त्याला भिजून 1-2 तास. समजा आपल्याला 5 वाजायला द्यायचं, 5-6 वाजायला 2 तास 1.5 तास अगोदर भिजू द्यायचं त्याला. भिजलं का 2-2.5 तास मग पिठामध्ये देतो. आपलं गव्हाचं पीठ हे मक्काच बालडा आहे ना. अच्छा. त्याच्यात थोडं. आणि तेव्हापासून काय काय फरक पडला बरं का? म्हणजे अगोदर जे बैल बघत होत तुम्ही, आता बैलाची चमक गिमक चांगली, क्वालिटी चांगली झाली ना. तुम्हाला पण रिझल्ट वाटत असेल आता वासरायमध्ये. पहिला व्हिडिओ बघा, आत्ताचा व्हिडिओ बघा. बरोबर. आता सगळेच बैल दाखवा दावणीचे. राजा तर बघताय, आणि राजाची चमक बघा मित्रांनो. राजाला आंघोळ नाही घातली का? नाही, तळ्यावर आंघोळ घातली होती माग. आज शांत आहे थोडासा. याचं काय नाव आता? दरवेळेस त्याचं नाव बी नाही ठेवलं, याला सलगरच म्हणते. याला सलगर म्हणता का? नाव नाही ठेवलं. अच्छा. आता सगळ्यात जास्त करंट असलेलं वासरू आहे तुमच्या इथं? हा, वासरू आहे. लय पावर आहे त्याच्यात. किती महिन्याचं? तरी 6 महिन्याचं वासरू असं. अच्छा. याला चालू आहे किल्लार खाद्य? हा, चालू आहे. याला पण चालू. किती देता? थोडंसं मापात देतो. इकडं बाकीचे पण दाखवा. आता वजीर आहे. हां. वजीर आता याला पण जवळपास 2-1 महिने झाले आणून. हा ना. तो जसं आता माळशिरसच्या एक्सल पाठीच्या मैदानाला जर सुटून गेल तर लांब, त्याच्यामुळं जर मार लागलो तर इनकूर तुटली होती. पुलडी पण इनकूर तुटली होती. ही मागची पण इनकूर जागेऊन लक्कट होईल. अच्छा. हा, आता चांगला झाला. आणि मग ते इनकूर ते तुटल्यानं मग थोडसा चारा ते कमी खायला लागला. मग तब्येत तर खराब झाली ती. फेरा घेतला का आता? हा, आता फेरे गिरे घेतले. आता फेरे भरपूर झाले त्याचे. आता 14 तारखेला आहे त्याचं नियोजन. हां हां. 14च्या कुठल्या मैदानात पळताना दिसेल? 14 तारखेला बारामतीकडे मैदान आहे. बारामती तालुक्यात, त्याच तालुक्यात मैदान आहे. कुठेतरी चांगलं फिक्स मला माहित नाही. बरं. तिकडं वजीर पण येणार आहे? हा, वजीर, राजा, चुमण्या तिन्ही बैला जाणार आहे. सम्राट घरी राहणार. सम्राटचा थोडसा पायाचा प्रॉब्लेम आहे. हे दाखवा बरं. हा, बावऱ्या. बरं. हा कशात पळतो सध्या? आपण 3 फेऱ्यात बिनजोडमध्ये पळतो. आपला हा ज्याच्यानी ओळख आहे तुमची, बाजी, ज्याच्यामुळे जाकीर भाई ओळख आहे.
हा. या भावंडांची, तो बाजी. आता ही बाजी शार्दूल जोड पळायची अगोदर. अगोदर शार्दूल शार्दुली केली आपण. किती दिवस झाले त्याला विकून? शार्दूलला 1-1.5 वर्ष झाला असा निकाल. अच्छा. हा. बैलात फरक पडतो का हो जाकीर भाई, ज्यावेळेस आता बाजी शार्दूल सोबत पळायची ही गाडी, आता ती गाडीच लय जाम पळत होती. आणि जशी शार्दूल- आपली राजा सम्राट गाडी पळत होती ना, हां, त्या पद्धतीनं गाडी पळत होती. मग शार्दूल विकल्याच्या नंतर कुठेतरी बाजीवर तशी परिणाम मजा नाही. झाला? मजा नाही. नाही. आता तुम्ही पण बघा किती ना. गुलाल होते बरं दोघांचे? लय ते ना गाडीन मारच नाही काढला दोन्ही ना. अच्छा. हा. आणि बाजीचे आजपर्यंत आपल्याकडे आपल्या दावणीला एक पण नाही बिनजोड पडेल. हां हां. बाकी दाखवा इकडं अजून. हा वासरू गेले आता 2-1 महिने झाले याला घ्यायला. अच्छा. ही खरेदी विक्री चालूच राहते का तुमची? हा चालूच. बैल जरी पळत असले नसले पळत तरी खरेदी विक्री चालूच राहते? हा चालूच राहते. याचं काय नाव ठेवलं? त्याचं नाव नाही ठेवले अजून. शार्दूल म्हणते ते, छोटा शार्दूल. बरं. याचं? हा बांड आहे. आता हे कुठल्या जातीचे विशेष सगळ्यात जास्त? हे सलगरचाच आहे. अच्छा. हा सलगर भागातलाच आणले. आपले दत्ता मोठे आहे ना, हां हां. त्याच्याकडून गेले. तो बारीक पण सलगरचा, राजा सलगरचा, हा सलगरचा आणि तो पलीकडा तो सलगरचा, हे तिन्ही. बरं. जवळपास 9 ते 10 वासरं आहे आता सध्या. हा मुरल्या बापूच्या गाडीतून गेले. मुरल्या कधी खरेदी केला? हा 45,000ची खरेदी. याला लंपी झाला होता का? नाही, ते मच्छर पहिली जुनी आपण घ्यायच्या अगोदरच लंपीतून नाही गेले बहुतेक. हा. अच्छा. आणि पाठीमागं? हा सलगर भागातलाच वासरू आहे किल्लारमध्ये. इकडं गाय पण बघतोय आपण आता. गाया तिकडे पण येतील. आता किती दूध येतं सध्या? किती दूध निघतं? गाभण आहे आता 4-8 दिवसात जण. त्या गाईचं त्याचं दूध मापात आहे अजून. ते 15 लिटर दूध निघत. रोजचं 15 लिटर. आता हे विक्री तर करत नसेल तुम्ही? नाही, विक्री नाही करीत. सगळं दूध इथंच? हा. बरं बरं. आता हे हा कुठला? हा बापूच्या गाडीतूनच गेले. हा 60,000 रुपयाला गेले वासरू. किती? 60,000? हा. अच्छा. छोटा असताना? हा छोटा असताना. आता यांच्यातले फेरे किती कोणत्या कोणत्या बैलात झाले? फेरे 1-1 झाले पण चांगले पळाले. चांगले पळाले? हा पण लगी शहाण्या बैलासारखा पळाला. याचे 2 फेरे झाले. अच्छा. 1 नंबर पळाला हा वासरू. आणि पण बापूच्या गाडीतून गेले 50,000ला. बर. आता इकडं हा तो गाईचा घरच्या गाईच, त्याला लंपी झाली, आता झाला क्लिअर. अच्छा, घरच्या गाईचं. तब्येत खराब झाली थोडी. हां हां. बरं. शाकीर भाया, हा कुठला? आपण बापूच्या गाडीतून गेले 21,000 रुपयाला. बारका असताना. आता याला 12 महिने झाले घ्यायला. अच्छा. जवळपास सगळेच टॉपचे हत्यार तुम्ही ठेवलेले? चांगले चांगले वासर आणले आता बापूकडून निवडून. हां हां. ज्यावेळेस तुम्ही आता परिपूर्ण नियोजन जर म्हटलं गोट्यावरचं, तर हे तुम्ही करता जाकीर भाई? हा हा. तर कसं नियोजन असतं दिवसभर आता सकाळी 9 वाजता कुट्टी टाकायची, त्याला उंडा गिंडा द्यायचा, दूध गीत. मग संध्याकाळी 4 वाजता. मग 4 वाजता झाली की मग संध्याकाळी उजूक 8-9 वाजता. अच्छा. हा. 3 टायमिंग चारा फक्त. आणि एवढे सगळे बैल, एवढा गोटा हँडल करायला किती लोक राहतात? तर घरच्या मंडळी ना, मी शाकीरांनी सगळे? हा. अच्छा. शाकीर भाई करता का मदत? हा करते. दूध पीत काढतो देव. शाकीर भाईकडे द्या माईक. चल घर पूजा उधार. शाकीर भाई काय सांगाल? माईक जवळ काय? शाकीर भाई काय सांगाल जाता जाता? आता मागच्या मुलाखतीतही तुम्ही सांगितलं होतं खिल्लार खाद्याविषयी, रिझल्ट आला तर नक्कीच लोकांना सांगाल. खिल्लार खाद्याचा आपल्याला तर चांगला रिझल्ट आला. आपण स्वतः वासरायला त्याला सगळ्याला दिलं. आणि आता जे बी नीन त्यांना पहिला अगोदर एक बॅग नेऊन बघा. आपले साईनाथ भाऊ पळसकर, तिथं भेटन खिल्लार खाद्य. त्याचा नंबर सगळं आहे. ज्यावेळेस तुम्ही चालू केलं खिल्लार आणि तुमची मुलाखत पडली, किती लोकांचे फोन आले बरं तुम्हाला? आपल्याला बरेच जणांचे फोन आले. आता मी म्हणलं आता आपण नवीनच बॅग गेले, आपण एवढं रिझल्ट सांगू शकत नाही, पण खाद्य चांगलं आहे. रिझल्ट 100% येणार खाद्याचा आणि खरंच रिझल्ट आला.
त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक खाद्य दिलं होतं ड्रायफ्रूट, हा त्याचा कसा रिझल्ट मिळाला? त्याचं काही नाही, ते बदाम बिदाम ते त्याचा 100% रिझल्ट येणारच, त्याचा विशेष नाही. बरं, ते पण चालू आहे का सध्या? नाही. आपण दुकानातूनच घेतो. बदाम ते दुकानातूनच. तो पण एक नंबर खाद्य आहे ना, ते कसं आवरण तो बदाम, शेवटी बदाम राहिले. नाही, आता हे जे कंपनीने ड्रायफ्रूट दिलं होतं, हा चांगलं आहे ना, ते पण चांगलं खाद्य ते. चिमण्याला पण चालू आहे की? हा, चिमण्याला पण चालू आहे. बरं बरं, नक्कीच शाकीर भाया, तुम्हाला जो अनुभव आला आणि त्या अनुभवातून आपण हा स्पेशली व्हिडिओ केला. मित्रांनो, हा कुठलाही ना शाकीर भाईनी पैसे घेऊन ना हा प्रमोशनल व्हिडिओ होता. खाद्याचा रिझल्ट खरंच मिळतो का? कारण की आज आपण बघतोय प्रत्येक गाडा मालकाची धडपड असती बैलाला कुठेतरी तयार करण्याची, आणि त्या बैलाला तयार करण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च गाडा मालक करत असतो. आणि अशातच एखादी कंपनी जर चांगला प्रोडक्ट त्या ठिकाणी लॉन्च करते तर त्याच्यातून त्या खरंच गाडा मालकाचा फायदा होतो का, हेच याच्यातून दाखवायचं होतं. आणि तसा रिझल्ट हा जाकीर भाईला आला, त्यांच्या बैलांना आला. आणि आता बघितले आपण तुम्ही, ती इथं बघा तुम्ही, जवळपास सगळेच बैल तुम्हाला इथं गोरे दिसतील. आणि याच्यातले आता बरेच लॉन्च करतील. कधी लॉन्च होईल? आता होतील, लवकरच दिसतील मैदानात पळताना. बरं, जाता सांगा शेवट, तुम्ही कुठल्या मैदानात दिसणार आता? आता मोरगावपाशी मैदान आहे 14 तारखेला. कुठले बैल दिसणार? तिथं 2च गाड्या पळणार आपल्या, बरं, चिमण्या रेन किंवा राजा पळण किंवा ओजिर, दोन्हीपैकी एक नंदी पळण त्या मैदानात. नक्कीच धन्यवाद तुमचं दोघंही भावंडाचं. आणि आज सोबत दिसले, थोडं सगळ्यांनाच प्रेक्षकांना थोडंसं बरं वाटेल. धन्यवाद. धन्यवाद.